अशी सगळी तयारी झालेली आहे आजची. हे सुद्धा सगळं लावलेलं आहे. स्टेज छान क्रिएट केलेलं आहे आणि असं गाणी 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 म्हणत बंड्या येतोय. बंड्या इज सो एक्सायटेड. बंड्या चांगलं गाणं म्हणता ना तुम्ही? बंड्या इज गुड सिंगर. येस, आपण त्यांचं गाणं एकदा ऐकूच. नक्कीच. थँक्यू. आणि असं सगळं बुफेची स्नॅक्सची तयारी आहे. सो जय्यत तयारी आहे. ओ माय गॉड, आय एम सो एक्सायटेड. अचानकच ब्लॉग करायला घेतलाय मी हा. हे बघा असं सगळं ते प्रोजेक्टर वगैरे तयार करतायत आता. मी कनेक्ट करतात. आता रूम मध्ये जायला पण चान्स नाही आहे मला. असं असे कष्ट आहे तिकडनं जायचं. असं जायला लागतंय. पडदे बाजूला करून पडत होते. आणि फायनली आपण रूम मध्ये आलो आहोत. हाय. तर आज ऐक ग, आमच्या लाडक्या नाईकबाईचं लॉन्चिंग आहे आणि त्यानिमित्ताने सगळी तयारी केली आहे. माझ्या डोक्यात नव्हतं हा ब्लॉग करायचा, पण तयारीच इतकी छान केली आहे की असं वाटलं की हा शूट करावा. ही मोमेंट राहील आपल्याजवळ कायमची. तर बघत जाऊया मग आता काय काय घडतंय. आत्ता माझा हा असा अवतार आहे कारण असा सिक्वेन्स शूट केलाय की सकाळी खूप रात्री खूप रडारड झालेली आहे माझी आणि सकाळी सगळी कामं करते मी आणि काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स येतातच आहेत आणि मला शाळेत पण जायचं आहे. सो ही दिवसाची सुरुवात जरी असली तरी सुद्धा थोडं डल आहे, डल मॉर्निंग आहे. त्यामुळे असं लिपस्टिक नाही, काजळ वगैरे पण अजिबातच आणि केस पण टचअप काही केले नाही, त्यामुळे असे भैसाटलेले आहेत. तर असे सिक्वेन्स चाललेत. आत्ता वाजलेत 4:45 आणि त्यांना आम्ही सांगितलं 5 वाजेपर्यंतच करा कारण तयार व्हायचंय. म्हणजे असं काही खरं तर डोक्यात नव्हतं तयार व्हायचंय, तयार व्हायचंय. पण एक मावशीने छान कॉटनची साडी दिली आहे पाठवून मला आणि म्हटलं जरा छान गजरे-बिजरे घालून तयार होते आणि मस्तपैकी पहिला एपिसोड बघते. खरं तर हॉटस्टारला अपलोड झालेला आहे एपिसोड, पण आम्ही कोणीच पाहिला नाहीये कारण आम्हाला तो असा मोठ्या स्क्रीनवर बघायचा आहे आणि फर्स्ट एपिसोड सगळ्यांनी एकत्र बसून बघायचा आहे. ती एक्साइटमेंट आहे. त्यामुळे हॉटस्टारवरचा अजिबातच पाहिला नाहीये एपिसोड. तर ये तयारी व्हायची आता आणि वी आर सो एक्सायटेड की चला पटापटा कधी वेळ जातोय. आता 2 तास राहिले, 1 तास राहिले असं चाललंय. तर बघूया काय काय घडतंय. शूटिंग संपलंय आणि आता कार्यक्रमाची तयारी करायची आहे. मी 2 साड्या आणल्यात. तर त्या दाखवते. कदाचित जमलं तर गेट रेडी विथ मी मला करता येईल. पण माहित नाही. आता बघूया. ये तर ही साडी नेसली आहे मी आणि सुवर्णाताई आता तिने एक तर मला हे खूप सुंदर असे गजरे दिलेत. कमाल सुगंध, खरा मोगरा, सुख म्हणजे सुखच. तर आता तिला उत्साह आहे की काहीतरी करायचंय तिला. तर बघूया काय करते. मी असंच ठेवतेय कॅमेरा म्हणजे तुम्हाला पण कळेल. मी छोटी टिकली लावली आहे, नोजपिन घातले कारण आपल्याला सिल्वरची ज्वेलरी घालायची आहे, जी मी आज सकाळी घालून आले होते आणि हा ड्रेस घालून आले होते कारण मला वाटलं होतं की आता तो ड्रेस घालूनच मी बसेन. पण मावशीने ही साडी तिची आहे, हा ब्लाऊज आपला शूटिंगचा आहे. असं मॅनेज केलंय. आता ती काय करते बघूया आपण. ओके. थोडंसं झाल्यानंतर मी कॅमेरा ऑन करते आता.
नाईक बाई. येस. हो हो मग तुम्हाला तिकडे बोलवायला आणि मला खचकन पेटी लागली माहिती जोरात. बेकार. इंजेक्शन घ्या ना इंजेक्शन. आता मला खरंच लागले म्हणजे एवढी लागली की हो काय मी त्याने तर सोफ्रा मेडिसिन लावून फिरते. आई गं, बिचारी. एकदम म्हणजे असं डीप कट गेला खूप रक्त बिक्त काय आलं नाही. कशी ते हे नाही हो ना. तुमच्याकडे हं? त्या दिवशी ते होते तेव्हा त्याच्यात सॉरी वाटण्याने का चढले त्याच्यात आहेत. अविनी काल परत भरून दिलं फ्रेश. कुठून आणते विचार ना त्यांना. नाही तर आणायला सांगा मी बोली पैसे तुम्हाला देईन. हो पैसे काय द्यायचं एफडी करशील ना माझ्या नावाची. मला तर भूक लागली. जा घेऊन जा. बस हेअरस्टाईल बघायला बाहेर नकोच पटको. अशीच आज माझं काही म्हणणं नाही काही गोष्ट. अशीच करायला पाहिजे. अशीच कोणती आपली शारदा. बापरे शारदा अशी. तुमचं आहे की आपलं शारदाचं ब्लाऊज. शारदाचा ब्लाऊज साडी माझी मावशीची साडी आहे. मी तेच घालून आले होते खरं तर. तिने मला तुम्ही मला म्हणाल की तुम्ही साडी वगैरे आणणार आहोत आणणार आहे पण काल उशीर झाला म्हणून आणि त्यातनं मी कोणाकोणाला सांगितलं म्हटलं त्यांना मी नाही. नेसले आता. माझ्याकडे पण होती प्राजक्ताची फुलांची हवी नको आता. मी आणली पण आता माझा उत्साह मावळ आहे. नेस ना ह्याच्यावरच नेस. नाही शर्ट ब्लाऊज वर. वगैरे आणलं मी पण शर्ट वर नेस छान दिसते तू. इकडे काहीतरी जुगाड केला मी. मस्त वाटतं पण हा ना वेगळं. मी तिकडे इतकी साधी असते ना त्यामुळे मी इकडे जरा जरी एवढं केलं तरी बरी दिसेल मी. तुम्ही झिरो मेकअप असतो ना म्हणजे तुमचं असं. आणि पटकन होणार आहे. मग आपण आपल्या चॅनलला कन्व्हिन्स करूया की शारदाला बंड्या ओरडतो की तू आता लाडबाईंसारखी राहायला लाग. नाही का सॉलिड नाही त्यात फक्त कर्ज असतात ते. शारदा कर्सच मग शारदाला कर्ज केलं तर ऐश्वर्या मॅमनी करू दिलं पाहिजे ना. तो एक वीक टाईप आणायचा. मी घालावं लागेल मग. उशीर तुमचं काहीतरी चालू आहे. हो मग त्याच्यात तू दिसतीयस आता नीट राहून मला त्या काय. दिवशी माझ्या सासूबाई म्हणे तू त्यांच्या एकाही ब्लॉग मध्ये का नसते. आता बघ आता त्यांना हा आवर्जून दाखव ब्लॉग. पण हा टाइम लॅप्स असेल ना. नाही हा ब्लॉग आहे. हो ना. मी ते थोडेसे घेऊन जाऊ का ते सगळंच घेऊन जा. चालेल. डबा दे मला फक्त नंतर. फक्त डन. तर हे हायलायटर आहे बर्वा स्किन थेरपीचं. मी याचं वेगळं रील केलं होतं. हे कमाल हायलायटर आहे. बघताय का तुम्ही. अगं सुवर्ण ते आम्हाला लाईट दे जरा. सॉरी सॉरी. थांब बापाला चटका बसेल. ये हे बघा दिसतंय का असं नॅचरल पण वाटतं आणि असं वाटतं की छान ग्लो आलाय. आता एक छानशी लिपस्टिक लावली की आपण रेडी. लिपस्टिक माझी तिकडे आहे पर्स मध्ये. डन. देऊ लिपस्टिक. नाही पर्स देऊ का. नाही नंतर. हे आमच्या नाईकबाईचं जे टायटल सॉन्ग आहे ते बेला शेंडे यांनी गायलेलं आहे आणि छोट्या मुलांचा कोरस आहे. पण तो कोरस इतका कमाल आहे की अक्षरशः असं गैवरून येतं. नॉस्टॅल्जिक व्हायला होतं आणि फारच कमाल गाणं झालंय. म्हणजे खूप गोड गाणं झालंय. प्लांट इसेन्शियल्सचा लिप बाम. म्हणजे सगळं वेगवेगळ्या ब्रँडचं वापरते मी. आता आज रात्री छान तेल लावून ठेवणार आहे केसांना किंवा उद्या. आज एक मॉइश्चरायझर आहे माझ्याकडे लॉरियलचं जे रात्र ओव्हरनाईट ठेवू शकतो. तर ते लावेन आणि उद्या तेल लावेन सकाळी आणि नाही कारण उद्या 12चा कॉल टाइम आहे मला. 12ची शिफ्ट आहे 2चा कॉल टाइम आहे. सो असं आहे.
त्यामुळे मजा येणार. हे इकडचं येणार का त्याच्यात? हा. ओळखतील ना मला बाहेर गेल्यावर? गोंधळ ओळखणार आज. एवढी वेगळी दिसणार आहे मी. मशीन घेऊन आले तेवढ्यासाठी जवळ. नाही नाही, सगळे करून केस सोडायचे म्हणजे मग गजरे नाही घालता ना कसं. नको, लूज कर. हा नाही करते अजून, मी फक्त सेट करते. या पुढे नको ना तुम्हाला. मी याचे बट काढ. घ्या. करू पिनच. ओके. ही आहे छोटी, नको कट केलेली. नको नको. कुठे गेली कुठली? लावण्याची गरजच नाही. गजरा होऊन. दोन बाजू. ये छान दिसतंय, आवडलं मला. नाईस. त्याच्यात केस पण जास्त डॅमेज होत नाही. या मुलीने हे असं छान केलेलं आहे तयार मला. आणि डन आहे. मी आता हे कानातले घातलेत आणि आता एक, अरे हो, लिपस्टिक, टिकली लावली आहे. हीच आहे टिकली. टिकली लावली. 6 बजे. चला चला, 6 वाजलेत. एक रील करायचं मला ट्रान्झिशनचं, आणि मग लिपस्टिक लावायचे की डन. आमच्या लाडक्या नाईकबाई ही आमची मालिका आजपासून म्हणजे आत्ता 6:30 वाजता लाईव्ह येते आणि ती ऑन एअर असणार आहे. इथून पुढे तुम्ही रोज 6:30 वाजता स्टार प्रवाहावर ही मालिका बघू शकणार आहात. तर आम्ही सगळेजण या आमच्या लाडक्या नाईकबाईची फॅमिली आहे आणि जसं आम्ही फॅमिलीनी आमचाही एपिसोड बघणार आहोत, तसं तुम्ही सुद्धा तुमच्या फॅमिली बरोबर हा एपिसोड नक्की बघा. कारण आम्हाला खात्री आहे की ही मालिका तुम्हाला कुठेही टच करेल, तुम्हाला नॉस्टॅल्जियाचा अनुभव मिळेल, नॉस्टॅल्जिक करेल आणि तुम्हाला ही मालिका खूप आवडेल. तर आमच्या लाडक्या नाईकबाई तुम्हाला भेटायला येते आजपासून आत्ता 6:30 वाजता, रोज संध्याकाळी 6:30 वाजता स्टार प्रवाह. रोज बघायची आहे बरं का. आजचा दिवस ते रोज बघायची आहे आणि तुम्हाला 100% आमची गॅरंटी आहे तुम्हाला आवडणार आहे. वेगवेगळ्या नात्यांची माणसं आहेत सगळी. कुठे फॅमिली आहे आणि कुठे शाळेची फॅमिली आहे, पण 2 फॅमिलीज एकत्र आहेत आता या लाईव्ह मध्ये. तर तुम्ही जर हॉटस्टारला सकाळी हा एपिसोड बघितला असेल तर तेही आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा की तुम्हाला एपिसोड कसा वाटला. आणि जर नसेल बघितला तर आता टेलिव्हिजनला म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीवर हा तुम्हाला एपिसोड बघता येणार आहे आणि आजपासून रोज बघता येणार आहे. आमच्या लाडक्या नाईकबाई. नाईकबाई ह्या शाळेला रिप्रेझेंट करतात आणि आपल्याला जशा आपल्या बाई लाडक्या होत्या तशा अनेक मुलांच्या लाडक्या आहेत त्या नाईकबाई. आणि तसंच फॅमिलीतले वेगवेगळे मेंबर्स पण आहेत जे तुम्हाला रोज भेटणार आहेत, तुमच्याशी ओळख होणार आहे. तर आणि आमच्या नाईक बाईंना बघून तुम्हाला नक्की तुमच्या बाईंची पण आठवण येणार आहे. येस.
आता तुम्हालाही काही विचारायचं असेल तर विचारा. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे कारण आम्हाला सुद्धा एपिसोड बघायचा आहे. बघायचंय. आणि तुम्ही सुद्धा हवेत फॅमिली एपिसोड बघायचा. विचारा पटकन विचारा. किरण भडंगे म्हणतात नाईकबाई आम्ही मालिका बघितली नाही तर तुम्ही छडी माराल का? छडी नाही मारणार. या नाईकबाई शाळेत खूपच प्रेमळ आहेत. रादर त्या खूपच प्रेमळ आहेत. पण त्या शिक्षा करू शकतात ना कुठली ते बघायला लागेल सिरियल. हो आणि प्रेझेंट जशी शाळेमध्ये देता 100% तशी नाईकबाईंच्या सिरियलला सुद्धा तुम्हाला द्यावी लागणार हा. हे लक्षात ठेवा. गैरहजर राहिला तर परीक्षेत कमी मार्क्स मिळतील. आणि काही विचारायचं का? या नाईकबाईंची शाळा ही खरंच खूप सुंदर आहे. हा आमचा सेट आहे खरं तर आणि घराचा सुद्धा सेट आहे. ओशन फिल्म्स कंपनी ची ही मालिका आहे आणि खूप सुंदर असा सेट क्रिएट केला गेलाय. जर तुम्हाला मालिका आवडत असेल तर नक्कीच आमच्या पेजला म्हणजे नाईकबाईंच्या पेजला तुम्ही व्हिजिट करा आणि आम्हाला सांगा की तुम्हाला सेट बघायला यायचंय का. पण इथे आल्यानंतर तुम्हाला खूप सुंदर वाटेल. असं वाटेल की खरंच हे नाईकबाईंचं घर आहे आणि खरंच ही आमची शाळा आहे. इतका सुंदर सेट केलेला आहे शाळेचा आणि खूप छान डिटेलिंग सुद्धा केलेलं आहे. जसं आपल्या शाळेत होतं. महाराष्ट्राचा नकाशा आहे, वेगवेगळे नकाशे आहेत. त्यानंतर बघितला सासू जरा खडूस आहे. ती काष्ट आहे पण दुष्ट नाही बरं. आणि ही माझी सून खूप खरं चांगली आहे. त्याची दुष्टपणाने वागताना खूप त्रास होतोय हो मला. ऑनस्क्रीन ही सासू खरंच खडूस आहे. पण त्याच्या मागे पण एक गोष्ट आहे जी तुम्हाला सिरियल बघितल्यावर कळेल. आणि काही आहे का? कारण आम्हाला ती एक्साइटमेंट होती की आता सगळ्यांनी एकत्र बसून एपिसोड बघायचा आहे. तुमच्या बरोबर. एक्झॅक्टली. म्हणून आम्ही बघितलेलं नाही. पण आता झाले. आता आपल्याला बघायला हवा एपिसोड आणि आता बाय बाय म्हणायला हवाय कदाचित. आमचे सर सांगतील बाय बाय. हा येतंय त्याच्यात खूप प्रश्न येत आहे. त्याच्यातला काहीतरी इंटरेस्टिंग प्रश्न सांगा. तरी म्हणता एक साथ नमस्ते नाईकबाई. मला सगळं समजते. काय 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 एक साथ नमस्ते आम्हाला डिजिटल झालेलं आहे. पण त्यामध्ये ही आमची जी सिरियल आहे ना ती खरंच तुम्हाला पूर्वीच्या आठवणी तुमच्या जाग्या होतील इतकं मात्र नक्कीच खरंच खूप वेगळ्या आहेत आणि त्याचे नक्कीच आवडतात. किरण भडंगे म्हणतात ऐश्वर्याची तुम्हाला आयुष्यात शिक्षिका होण्याची इच्छा होती का? मला लहानपणी आवडायचं शिक्षिका व्हावं. पण नंतर माझी इच्छा अशी नव्हती. पण लहानपणी मी खेळ खेळायचे शिक्षिकेचा तेव्हा माझी हौस भागली. कारण खूप छान वाटायचं मुलांना शिकवायला. नवरा आणि सासूबाई खूप त्रास देतात. हो पण ते तेवढेच प्रेमळ पण आहे का? तुम्हाला कळेल मालिका. मी कुठे प्रेमळ आहे त्या मला अजिबात नाही. मला खूप वाईट पोर्ट्रे केलं. ऑफस्क्रीन हेमंत उर्फ पंड्या. मी नसतो असं तरी बघितलं ना म्हणजे ऑफस्क्रीन पंड्या हात मारते तिकडे हिंमत आहे का हात मारायची. पण एनिवे मी सॉफ्ट आहे तसा हे मी सांगून झालोय. तुम्ही सिरियल बघा त्यातला हिंमत तसा वाटतो. फक्त माझाच नाही सगळ्यांचाच लाडका वंड्या आहे. पंड्या. या सरू निमाजभर म्हणतात आम्ही खूप एक्साइटेड झालो आहे सिरियल पाहायला. खूप सुंदर आहे तुमची सिरियल. पहिला एपिसोड बघितला. अरे वा थँक्यू व्हेरी मच. रोज बघा 6:30 वाजता. पहिल्या दिवशी नाही, तर रोज बघा. एक्साइटमेंट आले है ना लवकर लवकर जेवण करा आणि लवकर लवकर बसा बघायला. साईकुमार क्षीरसागर म्हणतात तसं शाळेमध्ये वार्षिक परीक्षा होते बनवा तसं जेवण बनवा. तुम्ही पण या सर्व टीमची परीक्षा घेणार का? परीक्षेची वेळ येणारच आहे. वार्षिक परीक्षा असेल, सहामाही परीक्षा असेल, चाचण्या तर असणार आहे. त्यामुळे आज आमची परीक्षाच कसं वाटतंय सगळ्यांना. आज परीक्षा आहे. बघूया आम्ही. आज संपल्याला प्रेक्षक देणार. हो हे लोकांनी Yes. सॉंग ऐकायला विचार ना. मला खूप आवडले. मला प्लॅटफॉर्म येणार आहे. तर तुम्ही ते वापरून ते टायटल सॉन्ग नक्कीच रिलीज करू शकता आणि आम्हाला टॅग करू शकता. कारण ज्या वेळेला कोरस सुरू होतं तेव्हा असं कुठेतरी कलबलल्याचं होतं जे आता एपिसोड बघताना सुद्धा मला कळेल. आणि खूप छान वाटतं. आम्हाला सगळ्यांना सुद्धा एपिसोड बघायचे. तर भेटत राहूया आमच्या नाटकानं नाईकबाई रोज संध्याकाळी 7:30 स्टार. नक्की आमच्या लाडक्या नाईकबाई.
या परत परत लवकर या. लाडक्या लाडबा हॅलो 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 लाडक्या नाईक बाई हे दोनदा म्हणायचं. Ready, 1, 2, 3, 4. आमच्या लाडक्या नाईक बाई. आमच्या लाडक्या नाईक बाई. चष्मा धरू का 1 2 हे धरतील का असं प्लीज तुला फोन हलवायचा आहे हा म्हणून धर. आणि हेडस्पेस तू थोडी तू अशी ये ना केलेस ना? तू ये फक्त हा हा चल 1 2 3 ऍक्शन हा? नाही नाही त्याचे तुम्ही कोणतं हाताचं आणि पुढे झालं असलं बरोबर मी असं केलंय बरोबर आता झालंच नाही. ते कळून नाही हे बा आम्ही शाळेवाले होतो हे सुरू होणार आहे आता मला पण आजपासून. घे ना ताई तुझा ब्लॉग अरे आमचं विंगचं आपण practice करतो ना. डान्स असून तसाच आपला आपले हाऊस 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 नाही स्वतःच यायचं सगळ्यांच्या रील मध्ये Can we shift there or no? मध्ये सरस्वती परमानंद गोविंद प्रभाते दूरदर्शन छान जमून आलेली आकाशगंगेचं प्रोजेक्ट माझ्या मुलांना आता आकाशगंगेची माहिती नीट लक्षात येईल. समीर उठ गजर बंद कर आधी. सॉरी मी गडबड केलं ना त्यामुळे चुकून तसंच राहिलं. तुला चांगलं ओळखतो मी. रोज तो गजर होण्याच्या आधी उठतेस तू. जा आता चहा आण लवकर. होत दोघांचंही माझं कसं आले आहेत हे 5 pranksters. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चहा कोण झाला. जो शक्य साध्य आहे निर्धारित होत आहे माझं काय शक्य आहे अशक्य काय माझे मला कळालं जो तुमची दोघं आहे नाही सोडणार करते आता तू या परिस्थितीत इतकं शांत राहून त्या माणसाला पाठीशी कसं राहून लागतस ग राघवांची तुझं काही चुकलं तर मी तुलाही ओरडते की बंड्या विनायक चेक म्हणून खूप मजा येते ओशो सोबत काम करताना आणि ना आम्ही सगळे एकत्र येऊन एका टेबलवर जेव्हा बसतो गोष्टी मांडतो तेव्हा बऱ्याच सगळ्यांचे एक्सपिरियन्स येतात आणि एक गोष्ट प्रामुख्याने जाणवून येते की कुठेतरी ना नाईकबाईंची गोष्ट प्रत्येकाच्या आयुष्यात आहे आणि असं नाही की आपण हे असं
फिक्शन सगळं चालू आहे, पण कुठेतरी आता जसं माझ्या आईचा एक्सपिरियन्स सांगेन मी, की तिने आज सकाळीच 6 हॉटस्टारवरती एपिसोड आला आणि तिने पाहिला आणि तिचं रिॲक्शन असं होतं की ओ शिट, हे सगळं आपल्या आयुष्यात घडतंय. आणि म्हणजे बऱ्याच वेळा ना आपण ना काही गोष्टी मनात ठेवतो, आपण कधी बोलत नाही, पण आता ते ना आपल्या शोच्या थ्रू एक्सप्रेस होत आहेत गोष्टी. आणि हे नक्कीच आहे की लोकांना एपिसोड बघताना जाणवेल की ते यार हे रिलेट करतंय कुठेतरी. आणि आय होप की सगळ्यांना खूप आवडेल आपला शो आणि असेच खूप 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 एपिसोड्स होतील आपल्या शोचे. केदारला सांगतो की त्याने ही शिप कशी वलवत वलवत इथपर्यंत आणली, या सगळ्या खटाळ्यांना, या सगळ्या नाठाळांना, नानीला, बंड्याला कसं कंट्रोलमध्ये ठेवलंय ते प्लीज केदार तू सांगितलं तर आवडेल. कंट्रोल मध्ये वगैरे काही ठेवलेलं नाहीये, उलट त्यांना कंट्रोलच्या बाहेर जायला सांगितलंय. नाही, पण खरी गोष्ट अशी आहे की जसे माझ्याकडे इतके हरवणारी तंत्रज्ञ, म्हणजे जे कोणी टेक्निशियन्स, माझी डिरेक्शन टीम असेल, साऊंड टीम असेल, सगळे जेवढे असेल, माझी लाईट टीम आहे तिथे बसलेली, अख्खी क्रेन डिपार्टमेंट पासून सगळेजण बसले. त्यांनी जी मेहनत केली पहिल्या दिवसापासून, हॅट्स ऑफ. कारण मला माहिती आहे की ही जी मालिका आहे, जी आपली सिरियल जी आहे, याचं शूटिंग हे पावसाळ्याच्या दिवसात सुरू झालं. आणि त्यावेळेस ज्यावेळेस पाणी भरतं किंवा पाऊस पडत असतो आणि आपण एखादा आउटडोअर सीन करत असतो, त्यावेळेस काय त्यांचे एफर्ट्स लागतात आणि ते लोकच जाणे. कारण ते लाईट्समन आणि ते ट्रॉलीवाले आणि ते क्रेनवाले आहेत ज्यांच्यामुळे हे सगळे जे तुम्हाला जे शॉट्स दिसत आहेत ना, हे फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे. फक्त मी नाही आहे आणि लव्ह यू गाईज. आणि कारण त्या लोकांची मेहनत ही सर्वात महत्वाची. दुसरी गोष्ट अशी आहे की मी जसं म्हटलं की माझे तंत्रज्ञ तर आहेतच, प्लस मला ना एक सर्वात गुणी अशी काय म्हणते ना, गुणी हरवणारी अशी मला कलाकारांची टीम मिळाली. आणि म्हणजे ना मला काय वेळा मी एक एक्सपिरियन्स सांगतो की पूर्वी मी विचारायचो की अगरवाल क्लासेस आणि पिंगेज क्लासेस असे आपल्याकडे 2 त्यावेळेला ट्युशन क्लासेस होते, सगळ्यांना माहिती असतील ते. तर अगरवाल क्लासेसला तुम्हाला जेव्हा ऍडमिशन घ्यायची असायची त्यावेळेला तुम्हाला 80% वरच मार्क पाहिजे असेल ना. पिंगेज क्लासेसवाले हे काय 50-25 पण त्यांना मिळून जायचे. तर माझं आहे ना, हे अगरवाल क्लासेस आहेत जिथे ऑलरेडी 80-85%, 90-95% वाली लोक आहेत, त्यांना मी अजून काय सांगणार. त्यांच्यामध्ये अजून एक 2% मी जरी कुठे थोडंफार माझं योगदान देऊ शकलो तर माझ्या मते अंकिता ही कित्येक हजार एपिसोड्स क्रॉस करेल, फिंगर क्रॉस. आता तुम्हाला सगळ्यांना एक छोटस गोड सरप्राईज मिळणार आहे. ओके, सो रेडी? सगळेजण रेडी आहेत का? अक्षय दादा रेडी का? रेडी? येस. चलो काउंट करूया. 1 2 3 स्टार्ट. तुझी शाई आनंदी वर्षी रंगलाई आमच्या लाडक्या नाईक बाई. Thank you. Once more. Once more. आता जोर. चला सगळेजण. हा, हे त्यांच्या मागून म्हणा तुम्ही सगळ्यांनी आणि मोठ्याने म्हणा. 1 2 3 स्टार्ट. तुझी शाई आनंदी वर्षी रंगलाई आमच्या लाडक्या नाईक बाई. नाईक बाई.
आले का सगळे? हा बघून घे माझ्या हातात आलाय माईक. नाही 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 बाई वेगळं बोलणार, आम्ही वेगळं बोलणार. नाही खरंच की खरंच खूप छान टीम आहे, तर खूप छान काम करूया. आणि ओशन फिल्म्स बद्दल आपल्या सगळ्यांना, आपण घरचेच आहोत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की किती आपली काळजी घेतली जाते. म्हणजे आमचे रेवा दादा, बाबू दादा, सगळे स्पॉट दादा असतील, टेक्निशियन्स असतील, सगळे ही सगळी टोटल खूप गोड टीम आहे. आणि तेवढीच गोड आमची आर्टिस्ट टीम आहे. म्हणजे किती ऑनस्क्रीन भांडाभांडी असली तरी सुद्धा ऑफस्क्रीन खूप गोड नाती आहेत. आणि मी शीतलताई सोडली तर मी सगळ्यांबरोबर पहिल्यांदा काम करते, पण मला असं वाटतं की खूप सुंदर बॉन्डिंग असणारी अशी ही टीम आहे. आणि केदार तर खरंच तुम्ही म्हणता तसं खरंच खूप गोड आहे तो. कारण तो अगदी बारीक बारीक गोष्टी इतक्या शांतपणे सांगत असतो की आपण विचार करताना पण आपल्याला वाटतं की अरे खरंच ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण विचार नाही केला या सीनचा. तर छोट्या छोट्या गोष्टी सांगणं आणि ते कॅरेक्टर फुलवणं, ते सीन फुलवणं, हे खरंच तो खूप लिलया पेलवतो आणि त्यामुळे आपण त्या गोष्टी करू शकतो. सो सगळ्यांना थँक्यू सो मच. मला खात्री आहे की आपली ही सिरियल खूप छान लोकांपर्यंत पोहोचेल, त्यांना आवडेल आणि अनेक वर्ष त्यांच्या मनावर अधिराज्य करेल. सो कॉंग्रॅच्युलेशन आणि ऑल द बेस्ट. त्या बोलल्या, लाडबाई बोलल्या. तुमच्या समोर हे सादरीकरण केलेलं आहे, जे चित्रीकरण तुम्ही बघताय आता आणि तुम्ही त्याचा आस्वाद घेताय. सो ओशन फिल्म कंपनीकडून, माझ्याकडून, सुबोधकडून, सुजयकडून, आदित्यकडून तुमच्या सगळ्यांचे खूप 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 आभार. मला असं वाटतं की मगासपासून जे सगळेजण, आमचं घर, आमचं कुटुंब, तर कुटुंब ह्याच गोष्टीमुळे सचतं, उभं राहतं. असंच प्रेम तुमच्या सगळ्यांचं ओशनवरती, आमच्या चौघांवरती पण राहू दे. सुजयकडून, सुबोधकडून, आदित्यकडून आणि माझ्याकडून खरंच खूप खूप धन्यवाद. आता पोटात कावळे उभे राहिलेत, आपण पळत पळत तिकडे जाऊया. थँक्यू सो मच. एक फक्त फोटो. आणि आमच्या मालिकेचं नाव आहे तर असा होता आमच्या लाडक्या नाईकबाई ह्या आमच्या मालिकेचा लॉन्चिंग सोहळा. खूप मजा आली, खूप जण आले होते आणि खूप धमाल केली आम्ही, जशी आम्ही सिरियलमध्ये सुद्धा करतो. आमचा पहिला एपिसोड तुम्ही बघितलाच असेल. जर नसेल बघितला तर जिओ हॉटस्टारवर तुम्हाला बघता येईल. आणि यापुढचे सगळे एपिसोड्स मात्र नक्की बघा आणि आम्हाला सांगा तुम्हाला आवडतायत की नाही, किंवा काय वाटतंय तुम्हाला या नाईकबाईंबद्दल, हे ऐकायला मला नक्की आवडेल. तर आता थांबते, भेटत राहूया. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. आणि आमच्या या मालिकेचं पहिलं शूटिंग आम्ही कुठे केलं, कसं केलं, याचा मी ब्लॉग केलेलाच आहे. साधारण जूनमध्ये हे आमचं शूटिंग सुरू झालं होतं अलिबागला. तर त्याचा मी ब्लॉग केला. आजच्या दिवसासाठी मी थांबले होते कारण टेलिकास्टशिवाय मला तो ब्लॉग टाकता येत नव्हता. सो आता मी तो लवकरच टाकेन. तर नक्की सांगा मला कशी वाटते तुम्हाला ही मालिका. आता थांबते. तोपर्यंत पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. बाय.